गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि इकडे बघा खूप सारा पाऊस पडतोय. हा पाऊस सगळीकडेच आहे आणि इकडे बघा माझ्या मिस्टरांची कशी कॉमेडी चालू आहे. नो आंबा नो खंबा, नीट राहायचं असेल तर घरातच थांबा. आणि जर बायकोचं ऐकलं नाही तर तिच्या अंगामध्ये येईल जगदंबा. बरोबर. सरस टाळ्या वाजव. आमच्या घरात असंच हसतं खेळतं वातावरण असतं आणि असं नाही की आम्ही भांडतो सुद्धा आणि परत सॉर्ट आउट पण करून घेतो लगेच, कारण की आम्हाला एकमेकांशिवाय करमतच नाही. आणि इकडे बघा स्वराज पण छान छान खेळतोय मी काम करता करता आणि त्याला असंच नादवायला लागतं. इकडे माझ्या पोह्यांची तयारी चालू आहे. कांदा वगैरे कट करून घेतला आणि बघा कांद्याने मला रडवलं आणि कांदा रोजच रडवतो मला आणि खूप कडू आहे कांदा. बघू शकता मी कशी रडते आणि कोण कोण रडतं कांदा चिरताना. मी तर कायमच रोजच रडते. जेवढं मला कोणी रडवत नसेल तेवढा कांदा रडवतो इकडे. आणि आता मी कढईमध्ये भाजी पण बनवायची राजम्याची, तर मी त्याची पण तयारी करून घेते, कारण की सारखं कचरा निघण्यापेक्षा मी दोन्ही पण सोबतच करून घेते. चहा वगैरे ठेवला, चहा पण होत आला आहे आणि आम्ही आता मस्तपैकी पोह्यांचा आणि चहाचा नाश्ता करणार आहे. तर तुम्ही पण या चहा आणि पोहे खायला. कोणाकोणाला आवडतं हे कॉम्बिनेशन, तर सर्वांनाच आवडत असेल. आणि हे नाही चहा घेत तर मी एकटीच घेते, एकटीपुरताच ठेवला आहे तो. इकडे आता मी पोहे वगैरे पण बनवून घेते. त्यानंतर मला स्वराजला अंघोळ वगैरे घालायची, त्याचा मेकअप वगैरे करायचा. मेकअप करताना तर तो खूप नाटकी करतो, त्यामुळे मला पटपट स्वयंपाक वगैरे तयारी करायची. इकडे आम्ही पोहे फरसाण वगैरे सगळं खातो. पोह्यांसोबत शेव वगैरेच लागते, पण शेव संपली होती म्हणून फरसाण घेतलं, कारण की यांना फरसाण किंवा शेव दोन्हीपैकी एक असलं तरी चालतं. आणि स्वराजला पण आता मी पोहेच भरवते, कारण की त्याला नंतर अंघोळ वगैरे घातली की तो झोपून जाईल 1-2 तासांना खेळून. आणि तो आता 1 वर्षाचा झाला तर मी त्याला, आम्ही जे कालवण भाकरी पोहे काही पण बनवू तर त्याला मी ते थोडं चारत असते, कारण की त्याला पण सवय झाली पाहिजे थोडंसं तिखट वगैरे खायची. स्वराजची आता अंघोळ वगैरे घालून झाली आहे आणि त्याचा मेकअप करायला घेतला की तो खूप नाटकी करतो. त्याला मेकअप करायला अजिबात आवडत नाही. बघा कसा बघतोय, त्याच्या हातावरती वगैरे काय मी टिक्का लावला आहे तो पाहतच बसतो आणि विचार करत बसतो कधी. आता तो शांत दिसतोय पण कधी खूप सारा रडतो तो. त्याला आता नादून मी त्याचं मेकअप करून घेते. इकडे माझा स्वयंपाक पण झाला आहे. राजम्याचं कालवण केलं आहे. पाहू शकता माझ्या अंगणातली तुळस. इथेच मी कारल्याच्या ब्या टाकलेलं तर वेलसुद्धा फुलून आला आहे खूप सारा. झेंडूचं झाडसुद्धा खूप मोठं झालं आहे आणि आमची हंबा चरती इथेच, कारण की खूप सारं गवत आलं इथे. तर तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला आवडतात का? कमेंट करत जा, कारण की कमेंट केल्यावरती मलाही समजेल कोण मला स्टार्टिंगपासून सपोर्ट करते. तर माझ्या सक्सेसमध्ये सुद्धा मी त्यांना कधीच विसरणार नाही. आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या मला. नवीन ब्लॉग पाहत जा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. बाय बाय.